मायसेल्फ अनिल मालेकर, वय वर्ष 74. मला एक 4-5 महिन्यापासून जांघ्यामध्ये दुखत होतं म्हणून मी ऑर्थोपेडिकना दाखवलं. त्यांनी MRI करायला सांगितला आणि ते MRI मध्ये त्यांनी सांगितलं थोडंसं मसलचं कव्हर ओपन झालंय, त्यामुळे तिथल्या नर्वला थोडंसं डॅमेज ओपन झाल्यामुळं धक्का लागला की हे होतंय. पण ॲक्च्युअली त्यांच्या औषधानं 1-1.5 महिना घेऊन काय उपयोग झाला नाही. त्यानंतर मी सहज त्यांची ॲडव्हर्टाईज पाहिली. मी होमिओपॅथी इथं जाता येता बोर्ड पाहिला आणि मग इथं आलो आणि मॅडमना सांगितलं. मॅडम म्हणतात चालू करूया म्हणून औषध मॅडमनी दिलं. पण तो ओव्हरऑल त्यांनी रेफरन्स टू नर्व दिलं का काय माहीत नाही मला, परंतु माझा टोटली फ्रेशनेसमध्ये आणि ओव्हरऑल फरक पडला. पूर्वी मला सॉक्ससुद्धा घालताना उजव्या पायाला, एकाच पायाचा प्रश्न होता, उजव्या पायाला दुखत होतं, पण आता ते अजिबात दुखत नाही. पण तरी मांडी मी अजून पूर्ण घालू शकत नाही. बटरफ्लाय एक पाय गुडघ्यापर्यंत घेऊन असं करू शकतोय. पण म्हणजे पूर्वीसारखं जवळजवळ 80, माझ्या दृष्टीने 80 to 85% बरं झालं आहे ते. तसं बाकी कधीच दुखत नाही, फक्त ते मांडी घालतानाचाच प्रॉब्लेम होता, तेवढं दुखतंय. पण मला खात्री आहे हे जर औषध आणि कंटिन्यू केलं तर 1-1.5 महिन्यात नक्की टोटली या दृष्टीनंच नाही, शुगर आणि हा प्रॉब्लेम, नर्व दुखण्याचा प्रॉब्लेम सगळ्यात बरा होईल अशी मला खात्री आहे. त्यामुळं माझा कॉन्फिडन्स या एजमध्ये भरपूर वाढलेला आहे. तुम्ही हॅपी आहे ना ट्रीटमेंटबद्दल? येस, ओके. ट्रीटमेंटबद्दल मी पूर्ण हॅपी आहे. म्हणून तर मी डेट चुकवत नाही, वेळ चुकवत नाही. म्हणून तर मी याला आग्रह करत असते मला वेळ चुकवू नका अजिबात. त्या दृष्टीने एकदम हॅपी आहे. ओके, थँक्यू.